गाईज आज एवढे मोठे पकडले, कसे पकडले सांग त्याच्या ब्लॉग मध्ये. नमस्कार मित्रांनो, कसं काय, बरं आहे ना. गाईज लागलीच घेतली छत्री आणि आलो संस्कारच्या घरी. गाईज येऊ बघा कशी पोच येते, जसा काय हिरोच आहे. गाईज थोड्या वेळाने संस्कार पण आला आणि चला आता सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉगला. तो चलिए शुरू करते हैं. तर चला गाईज तुम्हाला आता दाखवतो आमच्या गावाकडचे मुठे कसे असतात, आणि जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर डीएम करून नक्की सांगा. गाईज हा बघा पहिला, अहो घेत चल पिशवी, घेत चल पहिली बोनी. बोनी पहिली सुरुवातीला याच्याकडून. तुमचा तर वाघ्या पण बघा तर कसलं चिंबोरा पकडल, फक्त एकदा शेतात एंट्री करू दे. हा बघा पहिला मुठ्या, पहिला मुठ्या. आणि इथे त्याचा पकड 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 त्याच्या आईला त्याच्या. गाई दुसरा मुठ्या, दुसरा मुठ्या. चिंबोरी पहिल्याच नजरेत सापडली. चिंबोडी चिंबोडी चिंबोडी. पहिला मुठ्या, दुसरा मुठ्या आणि तिसरा देखील सापडलाय, सापडलाय हातात. गाय तो बघा आतमध्ये गेला. गाईच पहिला मुठ्या सागर दादानी पकडलेला मुठ्या टाकला त्याला. पाहिलं गाईच. गाईज ह्या खेकडे तुम्हाला जाम भेटतील, पण आपल्याला शोधायचे मोठे. अजून एक भेटला गाईज, कसला धावते बघा. गाईज मला इथं बघा, इथं मला पाऊस लागते म्हणून मी टोपी बिपी घातले. आपल्याला फक्त इथं चिंबोरी दिसते गाईज, मोठ्या दिसत नाही. आणि मोठ्या पहिलाच मोठ्या दिसलाय आणि मोठ्यावरती हात मारलाय. इथे मोठ्या सापडलाय. ये देखो अभी एक मुठ्या मिला और एक मुठ्या मिला. देखो गाईज पकड़ने की ट्रिक देखो हमारी. आणि ये मुठ्या डायरेक्ट फिशी मध्ये. ये देखो जितना भी दिखाऊ उतना कमी है. देखो कैसे बाहर निकलते हैं. देखो ये तुमको सिर्फ बारिश के टाइम में तुमको बाहर दिखते वो दिखेंगे तुमको. देखो गाइस छोटा है लेकिन बहुत चालू है साला. चाहिए ये बाबू बहुत मेहनती है गाइस. ये देखो इसके लिए भी एक लाइक शेयर फॉलो बनता है. उधर संस्कार तो देखो हगने बैठ. अरे नहीं वो मुठे पकड़ रहे गाइस. हा बघा गाईच, मला काय वाटतं माहिती काय, जे डावरे असतात ना त्या फिमेल असतात. बघ डावरे असतात त्या फिमेल असतात.